आपण आज मानवी हृदयाचा अभ्यास करणार आहोत. जी समोर दिसते ती मानवी हृदयाची आकृती आहे. या मानवी हृदयामध्ये रक्ताचा प्रवाह कसा चालतो, अशुद्ध रक्त शुद्ध कसं होतं, म्हणजे त्यामध्ये ऑक्सिजन कसा मिळवला जातो आणि परत ते रक्त पूर्ण शरीरात कसं ऑक्सिजनयुक्त रक्त पूर्ण शरीरामध्ये कसं पाठवलं जातं, याचा आपण अभ्यास करणार आहोत. ही मानवी हृदयाची आकृती आहे. आता या मानवी हृदयामध्ये जे महत्त्वाचे अवयव आहेत त्याची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. आता या मानवी हृदयामध्ये पहिला महत्त्वाचा अवयव आहे उजवा आलिंद, त्यानंतर उजवा निलय, त्यानंतर डावा आलिंद आणि डावा निलय. उजव्या आलिंदामध्ये आणि उजव्या निलयामध्ये हे अशुद्ध रक्त असतं. डावा आलिंद आणि डावा निलयामध्ये हे शुद्ध रक्त असतं, म्हणजे त्यामध्ये ऑक्सिजन असतो. तसेच इतरही काही अवयव आहेत. त्यामध्ये ऊर्ध्व महाशीर आहे, अधो महाशीर आहे, त्रिदली झडप आहे, परत महाधमनी आहे, फुफ्फुसीय धमनी आहे, त्यानंतर द्विदल झडप आहे. हे मानवी हृदयामधले महत्त्वाचे अवयव आहेत. आता मानवी शरीरातून जे अशुद्ध रक्त आहे ते सगळं अशुद्ध रक्त पहिल्यांदा उजव्या आलिंदामध्ये येतं. त्यानंतर उजव्या आलिंदामध्ये हे मानवी शरीरातील अशुद्ध रक्त हे उजव्या आलिंदामधून उजव्या निलयामध्ये जातं. हे उजव्या निलयामध्ये जे अशुद्ध रक्त आलेलं आहे ते रक्त परत उजव्या आलिंदामध्ये जाऊ नये म्हणून ही त्रिदली झडप लावलेली आहे, जेणेकरून हे रक्त माघारी फिरू नये. त्यानंतर हे उजव्या निलयामध्ये जे अशुद्ध रक्त आहे ते या फुफ्फुसीय धमनीद्वारे हे फुफ्फुसामध्ये पाठवलं जातं. तिथून त्या रक्तामध्ये ऑक्सिजन मिळवला जातो, ते रक्त शुद्ध केलं जातं आणि ते ऑक्सिजनयुक्त रक्त हे डाव्या आलिंदामध्ये पाठवलं जातं. हे डाव्या आलिंद आहे. या डाव्या आलिंदामध्ये ऑक्सिजनयुक्त हे रक्त शुद्ध असतं. हे डाव्या आलिंदातून हे रक्त डाव्या निलयामध्ये पाठवलं जातं. हे डाव्या निलयामध्ये सुद्धा शुद्ध रक्त असतं, त्यामध्ये ऑक्सिजन असतो आणि डाव्या निलयातून रक्त परत डाव्या आलिंदामध्ये जाऊ नये म्हणून तिथं द्विदल झडप लावलेली असते, त्यामुळे रक्त माघारी फिरत नाही. आता जे ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्त जे डाव्या निलयामध्ये आलेलं आहे हे पूर्ण शरीरामध्ये या महाधमनीमार्फत पाठवलं जातं. महाधमनीद्वारे ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्त हे पूर्ण शरीरामध्ये पाठवलं जातं. आता ऊर्ध्व महाशीर आणि अधो महाशीर यांचं काय काम आहे बघूया. जे ऊर्ध्व महाशीर आहे ही काय करते, जे आपल्या हृदयापासून जो वरचा शरीराचा भाग आहे, म्हणजे ज्यामध्ये डोकं आणि हात येतात, यामधलं अशुद्ध रक्त हे हृदयामध्ये घेऊन येते. आणि जी अधो महाशीर ही हृदयापासून जे आपल्या शरीराचा खालचा भाग आहे त्या भागातल्या अशुद्ध रक्त हे हृदयामधून घेऊन येते. जो निळा भाग दिसतो हा अशुद्ध रक्ताचा आहे आणि जो लाल भाग दिसतो तो ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्ताचा आहे. परत एकदा महत्त्वाचे अवयव बघा. उजवा आलिंद, उजवा निलय यामध्ये अशुद्ध रक्त आहे. रक्त उजव्या निलयातून उजव्या आलिंदामध्ये माघारी फिरू नये म्हणून त्रिदली झडप आहे. उजव्या निलयातून रक्त हे फुफ्फुसीय धमनीद्वारे फुफ्फुसामध्ये जातं, तिथून रक्त शुद्ध होतं. तिथून ते रक्त ऑक्सिजनयुक्त रक्त हे डाव्या आलिंदामध्ये येतं. हे डाव्या आलिंदातून डाव्या निलयामध्ये जातं. डाव्या निलयातून डाव्या आलिंदामध्ये रक्त माघारी फिरू नये म्हणून द्विदल झडप लावलेली आहे. त्यानंतर हे ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्त डाव्या निलयामधून महाधमनीद्वारे पूर्ण शरीरामध्ये पाठवलं जातं. ऊर्ध्व महाशीर
हे हृदयापासून जो आपला वरचा भाग आहे, डोका आणि हात, यातलं अशुद्ध रक्त हे हृदयात घेऊन येते. अधो महाशिरा आहे, ती हृदयापासून तो खालचा भाग आहे, त्यामधील अशुद्ध रक्त हे हृदयामध्ये घेऊन येते.